माझ्यामुळे जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल ना, अडचण वाटत असेल ना, तर मी या घरातनं निघून जाते ना. आणि तुम्ही दोघं राजा राणी सुखानं संसार करा. नाही खरंच सांगते, सुखानं संसार करा तुम्ही. डॉक्टर, मी अविश्वास दाखवतोय असं मानू नका, पण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज नाहीये ना. नॉट ॲट ऑल मिस्टर राजाध्यक्ष, डोंट वरी. ते आता कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर आहेत. वहिनी काय वहिनी, पप्पांना त्रास होईल. तू रडू नकोस बरं, हसून नको, बापांना बरं वाटेल. पटकन घरी येतील. काय झालं रे? काही नाही ग, आईची ही अशी अवस्था नाही बघवली माझी. तुम्ही थांबा इथे, याच. दिलेत ना औषधं, बरं वाटेल. मग अशी गडबडीत अगं विचारायचं राहून गेलं. छोटी कशी आहे? आणि राहुल? छोटी बरी आहे. आणि राहुल टूरला गेला बँकॉकला. मी कळवलंय त्याला. कशाला एवढा लांब त्रास देतेस? तो म्हणालाय तूर आटोपली तर येईन लवकर म्हणून. आणि असे तो येऊन काय फरक पडणार आहे म्हणा. त्याला पाहिलं की आईच्या चेहऱ्यावर आठ्या असतात. आता तू म्हणशील शांत राहा. किती शांत राहायचं ग? आम्हाला मुलगी झाली यात दोष कोणाचा आणि कशाला मानायचा? तूच सांग आता. हळू बोल. हॉस्पिटलमध्ये होत ना आपण. तुझा आवेग मी समजू शकते. आणि एवढा हा प्रवास करून आली आहेस, जरा थकली असशील, चिडचिड होऊ शकते. कॉफी पिऊया आपण कॅन्टीनमध्ये. थांब, आले ग. घ्या. काही झालेलं नाही तुम्हाला. नको त्या गोष्टींवरती फार विचार करता, ते पहिले बंद करा. सगळं ओके होईल. ओके, या. हॅलो अमेय. हा बोल रे. अरे पप्पांना अटॅक आलाय. काय? काय सांगतोय? कुठे ऍडमिट केलंय त्यांना? डेरी कॅम्प मध्ये, कल्याण नगर. बरं ठीक आहे, मी पोचतो तिकडे. हा, मला एक सांग, आई कशी? आई व्यवस्थित आहे आणि पापा सुद्धा आउट ऑफ डेंजर आहे असं डॉक्टर म्हणाले. हे ठीक आहे, ठीक आहे. बघ मी निघतोच आहे. लवकरात लवकर पोचतो मी तिथे. हा प्लीज प्लीज लवकर या. एकटं वाटायला लागलंय रे आज. हे म्हणे रिलॅक्स. तू टेन्शन घेऊ नकोस. येतो मी लगेच निघाल. बघ प्लीज प्लीज. आलोच. हा, बाय.
अरे थोडस जायला पाहिजे की नाही. काय म्हणे ये काय पप्पा कसं वाटतं आता? मस्त. अरे आमचे पप्पा आहेत ते, आजारी नाही पडणार त्याचे. काय पप्पा? आई कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहेस? मी मस्त ॲज युज्युअल. आणि आमची सुनबाई? ती ना, ती माझ्याहून मस्त आहे. आई हे बघ, मी आलोय आता. कसलीही काळजी करायची नाहीस. हो रे बाबा. काय गे चिमणे, तू कधी आलीस? आज दुपारीच. कशी आहेस? ओके. म्हणे बापा, मी बाहेर थांबतो. काही लागलं तर सांगा. आई मी सुद्धा आहे बाहेर, आलोच. झालं संपलं आता. संपलं. बस. बरं मी थांबते. काळजी करण्यासारखं काही कारण आणि पप्पांची सुद्धा इम्प्रुव्हमेंट. मिताली, एक सांगू जरा ऐकशील? म्हणजे बघ प्लीज, राग नको माणूस. म्हणजे मला कळतंय की हे सगळं बोलायची आता ही वेळ नाही आहे, बट आय मस्ट टेल यू व्हॉट आय फील. मी तू आईचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसा. तिची तुझ्याविषयीची मतं काय ती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आई आता कशीही रिॲक्ट झाली ना, कितीही हार्ड रिॲक्ट झाली, सो आय वुड रिक्वेस्ट यू की तू रिॲक्ट नको होस. मी अशी रिॲक्ट होईन असं वाटतं का तुला? नाही तसं नाही, तू नाहीच होणार रिॲक्ट. पण वाटलं रिॲक्ट झाली तर. नाही तसं नाही. म्हणजे कसं आहे ना मिताली, कुठल्या परिस्थितीत आपण कसे रिॲक्ट होऊ हे आपल्याला माहीतही नसतं, बऱ्याच वेळेला कळतही नसतं. म्हणून काही वेळा अशा काही गोष्टी मुद्दाम जाणून बुजून मनात ठसवून ठेवायच्या असतात.
सबकॉन्शियस लेवल की अरे हे आपल्याला करायचंच नाही. तू असं नाही करणार ठाऊक आहे मलाच काय, तुलाही ठाऊक, या मनालाही ठाऊक आहेच. तरी सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी ना, म्हणून सांगितलं. यू कॅन अंडरस्टँड रादर ओनली यू कॅन अंडरस्टँड. आय कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड. तू काळजी करू नकोस, मी नाही लाऊड रिॲक्ट होणार. आणि गैरसमज तर अजिबात ठेवू नकोस मनात. थोडा वेळ वाईट वाटत आहे ना, आय गेट नॉर्मल. ओके नाही मी तू प्लीज तू चला बाकीचं नंतर बोलूयात निवांत. मी जरा डॉक्टरला भेटतो. हां टेक केअर. म्हणजे आई वहिनीवरचा राग तुझा अजूनही गेलेला नाही. तिच्यावरचा राग जावा असं काही झालंय का? म्हणजे आयुष्यभर तू बोलणारच नाहीयेस का तिच्याशी? अगं तू काय इथे तिची वकिली करायला बसलेस माझ्यासमोर? नाही ग, पण आज एवढी वर्ष झाली तरी अजून तू तशीच आहेस याचं आश्चर्य वाटतंय मला. शीतल, खूप बोलतेस हं? हो, तुझ्यापेक्षा काही वेगळं बोलायला लागले की मी खूप बोलते. माझ्या वेळी सुद्धा मी काहीच बोलले नव्हते ग. शीतल, मला वाटलं होतं एव्हाना वहिनीच्या बाबतीत तू बदलली असशील म्हणून. हे बघ, तू खूप लहान आहेस. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, त्यात तू नाक खुपसू नकोस. हे बरं आहे गाई, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठरवायचं मुलं लहान आहेत का मोठी ते. आम्ही तुमच्यापेक्षा काही वेगळं बोलायला लागलो की तुम्ही लहान आहात अजून, आणि तुम्हाला काही वेगळं दिसलं तर आता तुम्ही मोठे झालात तरी कळत नाही. काय करायचं काय ग आम्ही? हे बघ शीतल, तू पप्पांना भेटण्यासाठी आली आहेस की माझ्याशी भांडण्यासाठी मला नाही माहित. पण जर का तू माझ्याशी भांडण्यासाठी आली असशील ना, तर तू गेलीस तरी चालेल. आत्ता ही वेळ नाहीये. मी तेच म्हणते आई. वहिनीवरचा तुझा हाबोला धरण्याची ही वेळ नाहीये. अजूनही हेकटपणा सोडलेला नाहीयेस. आणि तुम्ही मरेपर्यंत सोडणार नाही. ज्यांना माझ्याबरोबर राहायचं असेल त्यांनी राहावं. मी कोणाला जबरदस्ती केलेली नाहीये माझ्याबरोबर राहण्याची. आई, तू सगळ्यांच्याच बाबतीत खूप ताणतीयेस हे लक्षात येतंय का ग तुझ्या? हे बघ, तुम्हा कोणाला काय वाटतं याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये. तुझी मुलं असलो तरीही नाही. शीतल, काय झालं? बाबांची अवस्था काय आहे आणि तू? दादा, अरे ते पण हे बघ, मी आहे ही अशी आहे, आणि मी आधीच सांगितलंय, मी कोणालाही इथे राहण्याची जबरदस्ती केलेली नाहीये. ज्यांना झेपतंय त्याने राहा. आई, तू शांत हो. पप्पा उठले तर त्यांना त्रास होईल की नाही? वहिनी, ही हशी कशी आहे ग? हे बघ, हे सगळं बोलायची जागा नाही आणि वेळही नाही की नाही. समजवा, तुम्ही सगळे मलाच समजव. अगं वहिनी,
तुझ्या एवढी सहनशक्ती हवी होती का माझ्याकडे? पण मी हे सगळं नाही सहन करू शकत. शीतल, तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. हा, ती कालची पोर मला अक्कल शिकवते. स्वतःचे निर्णय स्वतः घेते म्हणजे काय शिंग फुटलेत तिला? कसं ग तू सगळ्यांना एवढं ताब्यात घेऊन ठेवलंयस तुझ्या? आई अगं, तू सुद्धा तिचीच बाजू घेणार ना? तुला सुद्धा व्यवस्थित गुंडाळलंय तिने. आई आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, पप्पा झोपलेत आणि तू. हो, पण सुरुवात मी नाही केली, तिने केली. मी समजवतो तिला, तू नको त्रास करून घेऊस. हिच्याचमुळे शेफारलेत सगळे. अक्कल पाजळते माझ्यासमोर वहिनीची बाजू घेऊन. बहुतेक तिची अक्कल सुद्धा वांझ होऊन गेली हिच्यासारखी. आई, काही खाल्लेस का? काय काय झालं? हे बघ, सगळं समजून उमजून तू असं वेड पांघरून माझ्यासमोर येऊन बसू नकोस. आई अगं, मला काहीच माहित नाहीये. आत्ताच येतोय मी डॉक्टरांकडनं. हा काय? मग तुझा मित्र सगळं सांगेल तुला. हं? आणि मग तू त्या सगळ्यांचीच बाजू घे. अच्छा अच्छा, असं प्रकरण आहे तर सगळं. म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललंय तुला. कोणीतरी काहीतरी बोलतय, वागतय आणि माझा मुलगा डोलतोय त्याच्यावर. आई, तू नको ना त्राग करून घेऊस. एकदम शांत हो. शांत काय हो? अरे ती कालची पोरगी मला शिकवते. कोण? मिताली? पोरगी, माझी पोरगी. अरे बापरे, शीतल. ही एक लहान आहे का ती? ती लहान आहे. 4 वर्षांची मुलगी आहे तिला. लहान आहे ती. जाऊ दे, तू नको लक्ष देऊस. आपण बरं वाटू दे, मग बोल काय. हा, हे बघ, तुला जे काही बोलायचं ना त्याचा आपण एक मोठा घरगुती कार्यक्रम करूयात. मग झालं. तू मस्करी कर हं सगळ्याची. नाही का, मस्करी नाही, खरंच सांगतोय मी. हा, तू नको ना त्रास करून घेऊस. तू नको ना त्रास करून घेऊ. अरे त्रास होतो रे. पण आता मी आलोय ना, तुझा दुसरा मुलगा. हा, शांत राहा. असं नुसतं हो नाही करायचं. प्रॉमिस कर मला. हे बघा, मी तो तर माझं डोकं खाऊ नकोस. ठीक आहे, मग तू नको त्रास करून घेऊस. मी नाही खात डोकं तुझं. तू म्हणजे ना, माहिती आहे मला. आई, महापूर येणार आहे मुंबईत. आई कधी चांगला विचार करणार कोणास ठाऊक. हे मी तुला म्हटलं ना, समोरचा माणूस असाच वागणार असं डोक्यात फिट करून टाकायचं, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आणि आई म्हणून तिने आपल्या मुलाकडून, सुनेकडून थोड्याशा अपेक्षा ठेवल्या, तर
की तिचंही काही चुकत नाहीये ग. अपेक्षा, या आशा नाही ग वहिनी. अगं साक्षी झाल्यानंतर तर तिने माझ्याशी बोलणंच टाकलं, मला मुलगी झालीये म्हणून. आठवतंय ना, केवळ तू, दादा आणि राहुल होता म्हणून राहिले मी. इतर जीवच दिला असता ग मी. असा विचार नाही करायचा. मी केला होता तो विचार, तू थांबवलंस म्हणून थांबले. नाही ग, सहनशक्तीच्या पलीकडेही असतात काही गोष्टी. सहनशक्ती आपणच वाढवायची असते शीतल. मला नाही जमत ग ते. ठीक आहे, आईला वाटतं ना मी इथे परत नको यायला. पप्पांना फक्त एकदा घरी जाऊ दे, मग परत पायरीही चढणार नाही तिच्या घराची. नाही ग, असे रागारागात असे निर्णय नसतात घ्यायचे. अगं पण म्हणून किती सहन करत राहायचं. आई झाली म्हणून काय झालं. पण ती येणार आहेत ना. काय? मिताली येणार आहे ना. समोरचा माणूस आपल्याला चुकीचं ठरवतोय. समोरच्या माणसाला सुद्धा माहिती असतं की तो चुकीचं वागतोय, आपल्याला उगाच दोष देतोय, पण तो त्याचा स्वभाव तयार झालेला असतो.